नमस्कार, मी श्रुती कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण क्रीमी आणि राजेशाही शीरकुर्मा कसा करायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य असे: म्हशीचे दूध 1 लिटर, केशर अर्धा ग्रॅम, शेवई 1 कप, साखर अर्धा कप, मिल्क पावडर 3 सॅशे 10-10 रुपयेवाले, साजूक तूप 3 टेबलस्पून, वेलची जायफळ पूड अर्धा टीस्पून, काजू, बदाम, पिस्ते प्रत्येकी अर्धा कप, चारोळी 1 टेबलस्पून, सीडलेस खजूर 5 ते 6, वेलची जायफळ पूड अर्धा टीस्पून. शीरकुर्मा करण्यासाठी इथे आपण घेत आहोत पाव कप काजू, पाव कप पिस्ते आणि पाव कप बदाम. आता या ड्रायफ्रूट्समध्ये थोडं पाणी घालून ते आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवूयात. आता आपण इथे एका बाउलमध्ये 5 ते 6 खजूर घेत आहोत. शीरकुर्मा करायच्या 2 तास आधी थोडं दूध घालून हे खजूर आपण भिजवून ठेवणार आहोत. त्याचप्रमाणे शिल्लक राहिलेले जे काजू, बदाम आणि पिस्ते होते तर ते आपण 2 तास भिजवून ठेवत आहोत. ड्रायफ्रूट्स भिजत घातल्यानंतर आता आपल्याला 2 तासांनी शीरकुर्मा करायचा आहे. त्यासाठी एका पातेलीमध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घेत आहोत. थोडं पाणी घालून मगच त्यात दूध घालायचं, म्हणजे दूध करपणार नाही. इथे आपण पूर्ण 1 लिटर म्हशीचं दूध घेत आहोत. म्हशीचं दूध फुल क्रीम असल्यामुळे दाटसरपणा पटकन येतो. गॅसवर आपण मीडियम फ्लेमवर हे दूध तापवायला ठेवलेलं आहे. दूध तापेपर्यंत चला आता 2 तास झालेत, आपण ड्रायफ्रूट्सकडे बघूयात. रात्रभर भिजवलेले ड्रायफ्रूट्स आणि सकाळी भिजत घातलेले ड्रायफ्रूट्स या सगळ्यातल्या पिस्त्याची आता आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत. सालं काढल्यावर तुम्ही पाहू शकता पिस्ते छान हिरवेगार दिसतात. आता रात्री भिजत घेतलेले जे ड्रायफ्रूट्स होते तर त्याचे आता आपण मिक्सरमध्ये घालून पेस्ट करून घेणार आहोत. पेस्ट करत असताना ड्रायफ्रूट्समधलं पाणीसुद्धा त्यामध्ये घालायचं, म्हणजे ड्रायफ्रूट्समधली पोषण मूल्य जशीच्या तशी राहतात. अर्धा कप दूध त्याच्यामध्ये घालूयात आणि मग पेस्ट करूयात. अशा पद्धतीने आपली पेस्ट तयार झालेली आहे. तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. जरी पाणी असलं तरी दूध थोडंसं घातलं म्हणजे ती जरा सॉफ्ट व्हायला मदत होते. 2 तासापूर्वी भिजत घातलेल्या ड्रायफ्रूट्सची आपण सालं काढून घेतलेली आहेत आणि त्याचे उभे काप केलेले आहेत. ह्याच्यामध्ये आपण बदामाची सुद्धा सालं काढलेली आहेत. आता एका बाउलमध्ये 3 मिल्क पावडरचे सॅशे जे 10-10 रुपयाला मिळतात ते आपण फोडून घेणार आहोत. त्यामध्ये थोडं दूध टाकूयात, साधारण अंदाजे अर्धा कप, आणि चमच्याने घोटून त्याची पण एक चांगली फाईन पेस्ट करूयात. एका बाउलमध्ये अर्धा ग्राम केशर घेऊन त्यात एक डावभर गरम दूध घालायचं. केशरामध्ये गरम दूध घातल्यानं की खूप छान रंग दुधाला येतो. आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात. गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आणि तापलेल्या कढईमध्ये आपण घालणार आहोत 1 टेबलस्पून चारोळी. चारोळी स्वच्छ निवडून घ्यायची आहे. शीरकुर्म्यामध्ये आपल्याला चारोळी साल न काढताच वापरायची आहे, पण ती आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. थोडीशी भाजायची आहे, फार नाही. इतर ड्रायफ्रूट्सप्रमाणे चारोळी आपल्याला भिजत घालता येत नाही, कारण ते अगदी आकाराने छोट्या असतात, मग त्याचा गिचका होतो. भाजल्यावर चारोळीचा बदललेला रंग तुम्हाला दिसत असेल. चारोळी भाजून झालेली आहे. आता त्याच कढईमध्ये आपण 2 टेबलस्पून साजूक तूप घालूयात आणि आपण भिजवलेले जे काजू, बदाम, पिस्ते यांचे उभे काप केले होते तर ते आता आपल्याला या साजूक तुपामध्ये छान परतून घ्यायचे आहे. गुलाबीसर रंगावर येईपर्यंत परतले ना की ते शीरकुर्म्यामध्ये छान क्रंची दिसतात आणि लागतात. 90% परतून झालं की आपल्याला त्याच्यामध्ये भाजलेल्या चारोळ्या घालायच्या आहेत आणि पुन्हा 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे. ड्रायफ्रूट्स काढून घेऊन आता त्याच कढईमध्ये आपण 1 टेबलस्पून साजूक तूप पुन्हा ॲड करूयात आणि 1 कप शेवया घेऊन त्या आपल्याला त्या गुलाबी रंगावर येईपर्यंत परतायच्या आहेत. इथे आपण बॉम्बिनो शेवई वापरलेली आहे, कारण ती जाड आहे त्यामुळे पटकन करपत नाही. तुमच्याकडे उपलब्ध असलेली कोणतीही शेवई तुम्ही इथे घेऊ शकता.
फार बारीक शेवई घेतली तर ती पटकन करपते आणि काळजीपूर्वक भाजावी लागते. या पद्धतीने शेवईला गुलाबी रंग आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता ती भाजली गेलेली आहे. इकडे दूध व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपल्याला त्याला उकळी येऊ द्यायची आहे. व्यवस्थित हलवत राहायचं म्हणजे ते खाली लागत नाही. गॅस आता थोडा मीडियम फ्लेमवर करूयात. व्यवस्थित दुधाला उकळी आल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे मगाशी भिजवलेले खजूर हे शक्यतो सीडलेस घ्यायचे आणि अगदीच जर नाही मिळाले तर त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आणि मगच ते आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे. खजुराचा एक वेगळा स्वीटनेस शिरखुरम्यामध्ये असतो. 2 तास व्यवस्थित भिजले त्यामुळे ते शिजायला दुधामध्ये अजिबातच वेळ लागत नाही. बाजारामध्ये इराणी खजूर मिळतात, ते अगदी बल्की असतात, त्यामुळे ते खजूर जर टाकले तर त्याचा जास्त छान स्वाद येतो. खजूर शिजून एक उकळी आली की आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा कप साखर घालायची आहे. साखर अर्धा कप पुरेशी होते कारण खजुराचा गोडवा पण त्याच्यामध्ये उतरलेला असतो. दूध उकळत असल्यामुळे साखर विरघळायला फक्त 2 मिनटं लागतात. आपण ड्रायफ्रूटची जी पेस्ट मिक्सरमध्ये केलेली होती ती सगळी आता आपल्याला या 1 लिटर दुधामध्ये घालून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्याला चिकटलेली पेस्ट आता आपण त्याच्यामध्ये डावभर गरम दूध घालायचं आणि ती पेस्ट सगळं भांड्यातली पेस्ट निपटून घ्यायची आणि ती आपल्याला पुन्हा दुधामध्ये घालायची आहे. ड्रायफ्रूटची घातलेली पेस्ट आपण दुधामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. खरपूस खमंग भाजलेल्या ज्या आपल्या गुलाबी रंगावरच्या शेवया होत्या त्या सगळ्या आता आपण 1 कप शेवया होत्या त्या दुधामध्ये घालूयात आणि छान त्या शिजवून घेऊयात. कंटिन्युअस हलवत राहायचं म्हणजे जरी दुधाला उकळी आली तरीसुद्धा शेवया बुडाला लागत नाहीत. शेवया शिजायला अंदाजे 5 मिनटं लागतात. शेवया शिजल्या की त्या दुधामध्ये फुगलेल्या दिसतात. दूध हलवता हलवता मध्येच अशा डाव्याने शेवया वर काढून पाहायच्या. लगेचच समजतं ती शिजलेली आहे की नाही. 5 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपला खजूर पण छान शिजलेला आहे आणि शेवईसुद्धा टंब फुगून वर आली आहे म्हणजेच ती शिजलेली आहे. आता आपण गॅस बारीक करूयात. 3 सॅशे जे मिल्क पावडरचे आपण दुधामध्ये एकजीव केलेले होते तर ते आपण आता शिरखुरम्यामध्ये घालणार आहोत आणि ढवळून घेणार आहोत. मिल्क पावडरमुळे शिरखुरम्याला दाटपणा येतो आणि शिरखुर्मा अजून स्वादिष्ट होतो. ड्रायफ्रूट पेस्ट घालताना मिक्सरचं भांडं जसं निपटून घेतलं होतं तसाच आता हा मिल्क पावडरचा बाऊल आपल्याला निपटून घ्यायचा आहे आणि बाऊलला चिकटलेली मिल्क पावडर जी आहे ती पुन्हा दुधामध्ये घालायची आहे. प्रत्येक जिन्नस घातल्यानंतर एकदा ढवळून घ्यायचं. आता शॅलो फ्राय केलेले जे उभे काप केलेले ड्रायफ्रूट्स होते ते सगळे आपल्याला त्यात मुक्त हस्ते ओतायचे आहेत कारण मनसोक्त ड्रायफ्रूट्स असतील तरच शिरखुर्म्याला मजा आहे. केशराच्या दुधाचा पालटलेला रंग तुम्हाला दिसत असेल तर ते सगळं बाऊलमधलं दूध आपण त्याच्यामध्ये घालत आहोत आणि पुन्हा एकदा हलवून घेत आहोत. सेम प्रोसेस शिरखुर्म्याचं दूध जे आहे ते आपल्याला त्या केशराच्या बाऊलमध्ये घालून पुन्हा एकदा केशर निपटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता शिरखुर्म्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करत आहोत. गॅस बंद केल्यावरच आपण त्याच्यामध्ये 1 चिमूटभर वेलची जायफळ पूड घालत आहोत. ती सगळ्यात शेवटी घालायचं कारण असं गॅस बंद केल्यावर की त्याचा स्वाद शेवटपर्यंत टिकून राहतो. 10 मिनटं आपण तो थोडासा थंड होऊ देऊयात. अशा पद्धतीने आपला शाही, क्रीमी, असली अरबी ईद स्पेशल शिरखुर्मा खाण्यासाठी तयार आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.